नमस्कार मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये पाहावयास मिळत आहे। आता मात्र इकडे सत्य आणि मंजू त्या घरी आलेले असतात, ज्या ठिकाणी लोकेशन मिळालेले असतं त्यांना GPS ट्रॅक करणे। आर्यन मात्र प्रचंड खुश झालेला असतो। तो मात्र तिच्या प्रेमात वाहतच चाललेला असतो। जे गिफ्ट मात्र मंजूने त्याला दिलेले असतं तो सारखंच ते गिफ्ट घेऊन कुरवाळण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या गिफ्टकडे पाहत डान्सही करत असतो। डान्समध्ये त्याला चक्क मंजू त्याच्या जवळ आल्याचं दिसतं आणि तो मात्र तिला आता उचलूनही घेत असतो। मित्रांनो, पाहायला मिळतंय की आता आर्यन पूर्णपणे प्रेमात बुडालेला असतो। तोपर्यंत सत्य आणि मंजू घराच्या जवळच आलेले असतात। अचानकपणे पाहायला मिळतं की आता आर्यनच्या हाती ती चिप लागते। ती चिप तो लगेच ओळखतो। तोपर्यंत मात्र सत्य आणि आता मंजिरी तिथे आलेले असतात। मित्रांनो, आता मात्र या ठिकाणी त्याला काहीच कळत नाही, कुठे जायचं आणि काय करायचं आर्यनला पूर्णपणे काही समजत नाही। आर्यन मात्र थोडंसं डोकं लावण्याचा प्रयत्न करतो। तो तिथेच ड्रेस चेंज करून घरामध्ये पुन्हा एकदा उभा राहतो। त्यावेळी मात्र सत्य दरवाजा तोडून आतमध्ये येतो। त्यानंतर आता सत्य आर्यनचा चेहरा पाहिल्यानंतर खूप रागावतो। तो बोलतो की तूच हे सर्व करतोस, आणखी किती वेळा काय खोटं बोलणार आहेस। त्यानंतर त्याला खूप मारू लागतो। सत्याने त्याला खूप मारल्यानंतर आर्यन बोलत असतो की मंजिरी मॅडम काहीतरी सांगा ना त्यांना, मला काहीतरी बोलायचंय, त्यांना सांगायचंय, ते मला मारण्यासाठी थांबतच नाहीये। तर ही गोष्ट झाल्यानंतर लगेच मात्र मंजिरी त्यांचं भांडण थांबवते आणि जो आर्यन असं सांगत असतो की मला मोबाईलवरती नोटिफिकेशन आलं होतं, म्हणजेच आपण लोकेशन ट्रॅकिंग या ठिकाणी CP वरती केलं होतं, तेच आहे ते मला या ठिकाणी मिळालं आहे आणि त्यामुळे मी इकडे आलो होतो, परंतु तो व्यक्ती निसटला आणि तुम्ही मलाच पकडलं। मित्रांनो, पुन्हा एकदा जे आहे ते वेड्यात या ठिकाणी आर्यनने या दोघांना काढल्याचं आपल्याला पाहायला मिळते। परंतु तिथे त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते, त्यामध्ये सत्याला मारण्याची धमकी देखील दिलेली असते। मित्रांनो, ही चिठ्ठी पाहिल्यानंतर मात्र सत्य ती चिठ्ठी मंजूला वाचू देत नाही आणि मंजू मात्र पुढील एपिसोडमध्ये आता सत्याशी बोलणं टाळत असते। तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता नक्की काय होतंय पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे।